आयटी पार्कला सिक्युरिटी माझी आणि अख्ख्या MIDC लष्करात मी उचलणार. आयटी पार्कला सिक्युरिटी माझी आणि अख्ख्या MIDC लष्करात मी उचलणार. तुम्ही जो आता फ्रेममध्ये व्हिडिओ पाहिला तो बघितला असेल की इंस्टा मला खूपच ट्रेंडिंगला चाललाय. त्याच्यावरती आपण हे ट्यूटोरियल क्रिएट केले आहे. जर तुम्हाला पण अशा तुमचा स्वतःचा व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सोपी एडिटिंग आहे, सर्व आपण समजून सांगितलं ह्या व्हिडिओमध्ये. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट पहिले तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. येथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केले. कॅपकट ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपण तुम्हाला बीटमा व्हिडिओ दिल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करून इथून सिम्पली ऍड करायचा आहे. तर हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ऍड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली थोडं इथे स्क्रोल केल्यानंतर येतो मग एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्या त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, इथून सॉन्ग ऍड होऊन जाईल. सॉन्ग ऍड झाल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ असेल त्यामध्ये आपण बीट दिलेले आहे. तर हे ते बीट आपल्याला थोडं समजून घ्यायच्यात. तर सिम्पली ह्या बीट आपल्या जिथून चेंज होतील तिथून व्हिडिओ स्प्लिट करायचा आहे. तर पहिली बीट आपल्या इथे चेंज होते. तर सिम्पली काय करायचं आहे, ह्या व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर फर्स्टला इथे ऑप्शन मिळून जाईल स्प्लिटचा. त्यावरती आपल्या इथे क्लिक करायचं. खाली स्प्लिटचं ऑप्शन आहे त्यावरती. त्याच्यानंतर ह्याच्या पुढची बीट आपल्या इथे चेंज होते. तर ठीक आहे, तर सिम्पली आपल्याला काय करायचं, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, स्प्लिटवर क्लिक करायचं. आता ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. तर ठीक आहे, इथून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची पुन्हा आपली बीट इथे चेंज होते. तर इथून स्प्लिट करूया. आणि ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होते. ठीक आहे, इथून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीट स्प्लिट करत न्यायचा आहे. नेल्यानंतर सिम्पली काय करायचं, आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला वेगळा भाग झाला आहे आपल्या त्यावरती क्लिक करायचा. पहिला जो बीट व्हिडिओचा भाग आहे त्याला आपल्या इथून फोटो ऍड करायचा. तर ठीक आहे, तर सिम्पली ह्या भागावरती क्लिक केल्यानंतर खाली थोडं येते स्क्रोल करून रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथं तुमचा जो फोटो सिलेक्ट करून इथून ऍड करायचा आहे की फक्त तुमचा स्वतःचा इथून फोटो ऍड करून घ्यायचा. तर ठीक आहे, इथून आपण हा फोटो इथून ऍड केलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं, दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या बीटला इथून तुम्हाला आता मॅपचे इथून फोटो ऍड करायचे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, मॅप कसं तुमच्या एरियाचं तुम्ही काढू शकता. तर ठीक आहे, पहिल्यांदा काय करायचं, तुम्हाला मॅप असेल तुमच्या मोबाईलमध्ये ते ओपन करायचं आणि तुमचा एरिया सर्च करायचा. सर्च केल्यानंतर इथून तुमचा जो पण एरिया असेल तो येईल. त्याच्यानंतर सिम्पली त्याचे स्क्रीनशॉट काढायचे आणि इथून ऍड करायचे. आसपासच्या एरियाचे 1-2 स्क्रीनशॉट काढा आणि सिम्पली इथून ऍड करून घ्या. तर ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं, तुमच्या एरियाचा इथून स्क्रीनशॉट काढलेला तो इथून तुम्हाला ऍड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली ह्या दुसऱ्या भागावरती आपल्याला क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून इथून तुम्हाला पहिल्या भागाचा स्क्रीनशॉट ऍड करायचा आहे. तर ठीक आहे, आणि हे जे स्क्रीनशॉट आहे ते मी तुम्हाला दिलेले आहे. ठीक आहे, जर तुम्ही ह्या एरियात राहत असाल तर यूज करू शकता. तर आपल्या दुसऱ्या आता बीटला काय करायचं, म्हणजे तिसरी बीट आहे सॉरी, त्या बीटला पुन्हा आपल्या तोच स्क्रीनशॉट इथून ऍड करायचा, म्हणजे दुसरा तुमच्या आसपासच्या एरियाचा. ठीक आहे, इथून ऍड केल्यानंतर तिसऱ्या बीटला तुम्ही सर्वांनी एक स्क्रीनशॉट ऍड केला तरी चालेल महाराष्ट्राचा आपल्या. ठीक आहे, तर इथून आपला इथून स्क्रीनशॉट आपण ऍड केला. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली ही जी 5वी बीट असेल तिथून जे पण पुढच्या बीट असतील इथून तुम्हाला तुमचे एक स्वतःचा इथून फोटो ऍड करून घ्यायचा. त्यासाठी ह्या लेअरवरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करा, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून इथून तुमचा फोटो इथून ऍड करून घ्या. तर ठीक आहे, इथून आपण एखादा फोटो इथून ऍड करूया. अशा प्रकारे 2 बटन इथून सेट करायचं. ठीक आहे, इथून परफेक्टमध्ये. तर अशा प्रकारे इथून जे आपण पुढच्या बीट असतील इथून तुम्हाला फोटो ऍड करून घ्यायचा एकच. तर सर्व बीटला इथून फोटो ऍड करून घ्या. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला फोटो आहे ना, म्हणजे इथून बघू शकाल 5वा फोटो म्हणजे 5वी बीट आहे तिथे, तिथून आपल्याला अजून एक PNG सुद्धा इथून ऍड करायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचं, खाली इथे ओव्हरलेचं ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं आणि सिम्पली 5व्या बीट पाशी यायचं. पुन्हा ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे PNG दिले इमोजी PNG असेल अशा प्रकारे. ठीक आहे, ते तुम्हाला इथून ऍड करायचं. ह्याची लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. तर ठीक आहे, इथून अशा वेळेस झाल्यानंतर मी इथून काय करतो, फोटो ऍड करून घेतो. तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व फोटो आणि आपण हे जे स्क्रीनशॉट होते आणि इथून आपण ऍड करून घेतले आहेत. ऍड केल्यानंतर सिम्पली काय करायचं, हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली अॅनिमेशनचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करू. इंच ऑप्शनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल तुम्हाला फेड इनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा इथून आपला इफेक्ट सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्याला आहे ना कॉम्बोमधला झूम 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा.
पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कंबो मधलाच बाउन्स वनचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या आता त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो फेड असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली इन मधला क्रॉस ओपनचे ते स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कंबो मधला हा जो वेवचा फेड असेल तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला स्लिप अँड स्लाइड वनचा ते स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबो मधला स्लिप अँड स्लाइड टूचा ते स्लाइड करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला प्लांडमा वनचा ते स्लाइड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला प्लांडमा टूचा ते स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला डिस्ट्रॉय अँड स्ट्रेचचा जो फेड असेल तो तुम्हाला स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड आहे त्या पुढं सिम्पली कंबो मधला झूम वनचा जो फेड असेल तो तुम्हाला स्लाइड करून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढं सिम्पली कंबो मधलाच हा जो वेवचा फेड असेल तो तुम्हाला स्लाइड करायचा आहे. पुन्हा आपल्या त्याच्या पुढचा फोड असेल त्या पुढं सिम्पली इन मधला ऊसचा जो फेड असेल तो तुम्हाला स्लाइड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता जे पण मी इफेक्टची नावं सांगितले ते सर्व नावं तुम्हाला वरती मिळून गेलेले असेल तर सिम्पली ते इफेक्ट बघून देतो तुम्हाला आहे ना फोटोनुसार स्लाइड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर अशा प्रकारे तर खाली इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल आपल्या त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून ग्लिच ऑप्शन मध्ये यायचं येते. तर सिम्पली हा ग्लिच ऑप्शन आहे त्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा. अशा इथून स्लाइड करा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली पहिल्या व्हिडिओ नाही आपला फोटो आहे सॉरी तर पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. ठीक आहे अशा प्रकारे नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला ना म्हणजे तुम्ही बघू शकाल की 5वी बीटच्या तिथला जो हा फोटो आहे तिथे यायचं आणि व्हिडिओ वरती क्लिक करून पारेटच्या ऑप्शनमध्ये यायचे. हा जो पारेटचा ऑप्शन आहे यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेकचा तो तुम्हाला इथून स्लाइड करायचा. सिम्पली अशा प्रकारे स्लाइड करा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल सिम्पली 5व्या फोटोपासून म्हणजे बीट आहे आपली तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली ॲडजस्ट वरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. आता इथे आपल्या पुन्हा इथे जायचं आणि पुन्हा व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा आपल्या पार्टीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. ठीक आहे आता पार्टीच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो तुम्हाला इथून स्लाइड करून घ्यायचा आहे. तर सिम्पली यामध्ये असेल अशा इथून स्लाइड करा बरोबर चिन्हावरती क्लिक करा. आणि ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ आपल्याला सिम्पली काय करायचं आहे 5 सेकंद आहे म्हणजे 5 नाही आपला हा जो 5वा बीट आहे ना तिथून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची इफेक्टची लेंथ. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी सिम्पली वरती एक्सपोर्टचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ असेल तिथून एक्सपोर्ट होऊन जाईल.